RT ॲडमिशन 2026-27 तर यामध्ये पालकवर्ग फॉर्म भरत आहे आणि पालकवर्गांकडून भरपूर अशा चुका होत आहे, ज्यामध्ये जेंडर आहे, जन्मतारीख आहे, नावामध्ये काहीतरी स्पेलिंग मिस्टेक होत आहे. तर त्या पालकवर्गांनी काय करायचे किंवा फॉर्म भरत असताना सुद्धा काही अडचणी येत आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये चुका होत असेल तर तुम्ही फॉर्म डायरेक्ट सबमिट करू नका. तुमच्यासाठी ऑप्शन आहे, त्यानुसार जर तुम्ही करत असाल तर तुमच्या फॉर्ममधले जेवढेही चुका असेल त्या चुका निघून जाणार. तर यामध्ये सर्वात जास्त चुका होत आहेत ते म्हणजे की जन्मतारीख म्हणा, म्हणजे पाल्याची, जेंडर आहे, त्यानंतर जे तुमचे नाव असतात हे जे आधार कार्डनुसार तुम्ही ॲड करत आहे वगैरे, किंवा स्पेलिंग मिस्टेक, या प्रकारे जर चुका होत असेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकता. समजा जर तुमचा मोबाईल नंबर चुकत असेल तर यामध्ये दुरुस्ती होत नाही. हा फॉर्म तुम्हाला डिलीट करून आणावा लागेल, त्यानंतरच तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता. कारण ज्यांच्याकडे ID पासवर्ड मिळालेला असेल तेच पालकवर्ग, यामध्ये जर चूक झाली असेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकता. कारण की भरपूर पालकवर्ग त्यांचा जो ॲड्रेस टाकत आहे त्या ॲड्रेसमध्ये सुद्धा 5 वेळाच लिमिट देण्यात आलेली आहे. भरपूर पालकवर्ग चेक करताय की या लोकेशनवरून शाळा मिळेल, त्या लोकेशनवरून शाळा मिळेल, तर यामध्ये त्यांचे जे फॉर्म आहे हे लॉक झालेले आहे. तर लॉक झालेले फॉर्मसुद्धा आपण दुरुस्ती करू शकतो. कसे करायचे बघणार आहे. तर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला. जो तुम्हाला ID आणि पासवर्ड मिळालेला आहे हा कॅप्चा इथे इन्सर्ट करायचा आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. ID आणि पासवर्ड तुम्हाला मोबाईल नंबरवर तुमच्या आलेला आहे. तुम्ही जो पासवर्ड चेंज केलेला असेल तर तो नवीन पासवर्डनी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम लॉग इन करून घ्या. यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती जर चुकली तर परत तुम्हाला लॉग इन करावं लागेल. तर सर्वात प्रथम लॉग इन करा. तर बघू शकता आपण आता लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन म्हणजे चाइल्ड इन्फॉर्मेशन आहे, त्यामध्ये जर तुमची चुका झालेली असेल, अप्लिकेशन यामध्ये जर काही चूक झाली असेल डॉक्युमेंट्समध्ये आणि ती जर तुमच्याकडून एडिट होत नसेल, स्टार्टिंगला जे रजिस्ट्रेशनमध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यामध्ये जर चुका झाल्या तर त्या एडिट होत नाही आहे. तर त्या एडिट होत नसेल किंवा तुम्ही जे लोकेशन देता चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये, ते इन्फॉर्मेशनमध्ये जेव्हा तुम्ही लोकेशन देता ते लोकेशनसुद्धा तुम्हाला 5 लिमिट देण्यात आलेली आहे. एखाद्या पालकांनी जर 5 वेळा लिमिट म्हणजे क्रॉस केली तर ते सुद्धा तुम्हाला लॉक होत आहे, म्हणजे तुम्ही लोकेशन चूज करू शकत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण पेज दिसून पडेल. इथे बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे डिलीट अप्लिकेशन. जर तुम्ही डिलीट अप्लिकेशन केलं तर तुम्ही जेवढी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ही डिलीट होऊन जाणार. डिलीट होणे म्हणजे हा जो अप्लिकेशन ID आहे हा निघून जाणार RTच्या रेकॉर्डमधून. म्हणजे तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागेल, परत सेम प्रोसेस यूज करावी लागेल, ज्यामध्ये तुम्हाला नवीन एक ID मिळणार, नवीन पासवर्ड मिळणार आणि त्या IDने आणि त्या पासवर्डने तुम्ही परत लॉग इन करून प्रॉपररित्या तुमचा फॉर्म भरू शकता. फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरा, जेणेकरून तुमच्याकडून एकही चूक होणार नाही. त्यामध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे, त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरा. कुठेही अडचण असेल तुम्ही फेसबुकवर मेसेज करा, फेसबुकवर या, त्यावरती तुम्ही कमेंट्स करा आणि अगोदर तुम्हाला फॉलो करावं लागेल, मग तुम्ही मेसेज करा. तुम्हाला त्यावरती सुद्धा भरपूर माहिती दिली जात आहे, पालकवर्गांना माहिती मिळत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लिकेशन डिलीट करा. अप्लिकेशन डिलीट केल्यानंतर तुमचं अप्लिकेशन निघून जाणार. त्यानंतर तुम्ही या अप्लिकेशन नंबरवरून, जो ID वरून, यावरून तुम्ही लॉग इन करू शकणार नाही. बघू शकता डिलीट अप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन देण्यात येणार की ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म डिलीट करण्यात येणार. जर इथे तुम्ही ओके क्लिक केलं तर तुमचा फॉर्म निघून जाणार. जो फॉर्म निघाला तो फॉर्म परत घेता येत नाही. ओके, तर तुम्हाला नवीनच फॉर्म भरावा लागेल. तर हा प्रॉब्लेम संपूर्ण पालकवर्ग दुरुस्ती करू शकतात. फक्त ज्यांचा मोबाईल नंबर चुकला असेल ते काहीच करू शकत नाही. कारण मोबाईल नंबर जर चुकला तर ID पासवर्ड मिळत नाही आणि ID पासवर्ड जर मिळाला नाही तर आपण लॉग इन करू शकत नाही आणि लॉग इन करू शकत नाही म्हणून आपण अप्लिकेशन डिलीट करू शकत नाही. ओके, त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे RT सेंटर आहे त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून हा फॉर्म डिलीट करा आणि फ्रेश फॉर्म भरा आणि त्यामध्ये चुका होऊ देऊ नका. RTकडून जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि RT ॲडमिशन 2026-27साठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.